नमस्कार. कधी कधी मनाचं नाही तर वेळेचं ऐकावं लागतं. इच्छा नसतानाही आयुष्याचा रस्ता बदलावा लागतो. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्यानं आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरू नये. काळ सर्वत्र जखमा भरत नसतो, पण आपल्याला त्याच्यासोबत कसं जगायचं ते नक्की शिकवतो. योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणं हीच खरी जीवनातली अवघड परीक्षा आहे. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण कधीच उपयोगाची नसते. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. जीवनाच्या परीक्षेत कोणतेही गुण मिळत नसतात. लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करता आलं की समजायचं आपण पास झालो. नमस्कार, शुभेच्छा, अभिनंदन, धन्यवाद आणि आशीर्वाद हे केवळ शब्द वाटत असले तरी त्यातूनच आपल्यातील नम्रता, सभ्यता, सौजन्य आणि सहकार्याची भावनाच व्यक्त होते, ज्यामुळं आपल्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य अधिक उजळून निघते. आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा जे आयुष्य मिळालेलं आहे त्याच्याबद्दल निर्मिकाचे आभार मानून कृतज्ञ राहायला हवं. आपला आजचा संघर्ष आपले उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. यश मिळवायचं असेल तर स्वतःवर काही बंधनं घालावी लागतात. अडथळ्यांना कधीच घाबरायचं नाही, कारण ते आपले प्रवासाचे मार्गदर्शक असतात. अपघातापेक्षा विश्वासघात खूप वेदनादायी असतो, कारण अपघात हा अनावधानाने होतो, पण विश्वासघात जाणीवपूर्वक केला जातो. निष्ठेने आणि तत्वाने जे मिळवाल तेच आयुष्याच्या बेरजेला राहतं, बाकी नीतीच्या वजाबाकीत गायब होतं. ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं तीच आपली माणसं, बाकी फक्त गजबजलेला बाजार आहे. आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम आपल्यासोबत ठेवला पाहिजे. स्वार्थ साधून तीर्थ करण्यात काहीच अर्थ नाही. इतकं जरी समजलं तरी जन्म व्यर्थ नसतो. माणसाची परिस्थिती सर्व काही शिकवते. कुठल्या वयात शिकायचं आणि कुठल्या वयात कमवायचं हे माणसाला त्याच्या परिस्थितीनुसार ठरवावं लागतं. माणूस वाईट नसतो, माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते. चांगल्या कर्मानं ती बदलता येते. वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नात्याची असोत वा नसोत तीच खरी आपली माणसं असतात. हक्क गाजवायला माणूस आपला असावा लागतो आणि माणूस आपला म्हणायला तो जपावा लागतो. आयुष्यात धैर्य हा सर्वात मोठा गुण आहे. धैर्य आणि संयम ठेवून आपण कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. धन्यवाद.